जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मंगल परिणय ट्रस्टच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य वधूवर मेळाव्याचे आयोजन. गेली 25 वर्षे विवाह जुळवणीच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य करणाऱ्या मंगल परिणय ट्रस्टतर्फे त्यांच्या मंगल परिणय वधूवर सूचक केंद्राच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सर्व समाज वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी संध्याकाळ 7:30 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, दादर, पश्चिम मुंबई येथे संपन्न होणार आहे. संस्थेचे विश्वस्त व संस्थापक भीमराज शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मेळावा फक्त नाव नोंदणी केलेल्या उमेदवार आणि त्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. विवाह ही प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंददायी आणि प्रेरणादायी घटना असून वैवाहिक जीवनाची उज्ज्वल सुरुवात व्हावी या उद्देशाने मंगल परिणय ट्रस्टने 14 एप्रिल 2001 रोजी मंगल परिणय वधूवर सूचक केंद्राची स्थापना केली होती. गेल्या 25 वर्षांपासून संस्थेने डॉक्टर, इंजिनियर, ॲडव्होकेट तसेच विविध क्षेत्रातील युवक युवतींचे विवाह जुळवून समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे विधवा, विधुर, घटस्फोटित आणि अपंग व्यक्तींच्या विवाह जुळवणीसाठीही संस्थेने सातत्याने कार्य केले असून अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला आहे. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की सुरुवातीच्या काळात जागेच्या अडचणींसह अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. मात्र मरावे परी कीर्तिरूपे उरावे या उक्तीप्रमाणे समाजसेवेची प्रेरणा कायम ठेवत हे कार्य अखंड सुरू ठेवण्यात आले. भविष्यातही विवाह जुळवणीचे कार्य अधिक व्यापक स्तरावर नेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. 25व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांनी संस्थेचे अभिनंदन केले आहे. शुभेच्छा संदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे की गेल्या 25 वर्षांपासून सर्व समाजातील युवक युवतींसह विधवा, विधुर, घटस्फोटित आणि अपंग व्यक्तींचे विवाह जुळवून त्यांच्या आयुष्यात नवजीवन निर्माण करण्याचे अत्यंत मोलाचे कार्य मंगल परिणय ट्रस्ट सातत्याने करत आहे. ही वाटचाल समाजसेवेची प्रेरणादायी दिशा असल्याचेही गौरवोद्गार काढण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुन्हा एकदा संस्थेला शुभेच्छा देण्यात आल्या असून भविष्यातही ही संस्था अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत राहो अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. जिथे सत्य तिथे आम्ही.